तर चला आज बघा डांगराची मी भाजी करत आहे। डांगर म्हणजे भोपळा। तर हा बघा मी हिरवा भोपळा घेतलेला आहे, भाजीचा भोपळा आहे हा। त्यासाठी बघा मी कांदा घेतलाय, हा अख्खा नाही मी कांदा घेणार आहे, अर्धा कांदा घेणार आहे। आणि मिरची घेतली आहे, हिरवी मिरची घेतली आहे, एक टोमॅटो घेतलाय। तर चला बिन वाटणाची भाजी आहे, याच्यात मी वाटण नाही वापरले। तर ही रेसिपी कशी करते ते तुम्ही बघत राहा। बघा फक्त मी अर्धाच कांदा घेतलाय। आणि हा कसा भाजीचा भोपळा आहे, हा लाल भोपळा नाही, ह्याला डांगर म्हणतात, आम्ही तर डांगर म्हणतो। ह्यातला ना एक दिवशी मी ह्याच्यामध्ये कोलंबी टाकून बनवणार आहे, त्याच्यात सुद्धा छान होतं कोलंबीमध्ये डांगर, हा हिरवा डांगर। तर हे बघा 4 मिरच्या घेतल्यात आणि मस्त आज ही भाजी बनवणार आहे। गुरुवार पण आहे आज। हा एक टोमॅटो घेतलाय, मिस्टरांना पण सकाळी वाटाणे आणि त्याच्यामध्ये सुरण टाकलेला, ती भाजी दिली डब्याला। आणि आता ही माझ्यासाठी डांगराची भाजी बनवते। मी ह्याला अजिबात वाटण वगैरे काहीच टाकले नाही, वरती पाणी ठेवलेलं, तेल टाकलं आणि तेलामध्ये आता पहिली मी राई टाकते। राई टाकायची, त्याच्यामध्ये कढीपत्ता, मिरची हे सगळं टाकलं ना, आणि लसूण सुद्धा घेतला पण तो कापून घेतला मी। तर हे सगळं टाकलं ना तर ही भाजी खूप छान होते। ही हळदीवर सुद्धा भाजी करू शकता, पण मी थोडासा मसाला टाकलाय। तर हळदीवर कशी एकदम फिक्की फिक्की लागेल ना, म्हणून थोडासा मसाला टाकला, कारण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणून थोडासाच मसाला टाकला, मसाला जास्त नाही टाकला। तर मस्त ना कांदा असा परतून घ्यायचा, थोडा लालसर असा, आणि मग त्याच्यामध्ये आपलं डांगर टाकायचं। डांगर मीन्स भोपळा, आणि हळद टाकली, थोडासाच मसाला टाकला, जास्त नाही मी मसाला टाकला। मस्तपैकी असं परतून घ्यायचं। टोमॅटो टाकलाय आणि ना छान अशी भाजी ना खूप छान होते। आणि कसा भोपळा ताजा ताजा होता, भोपळा जो त्याला आम्ही डांगर म्हणतो, तो खूप मस्त ताजा होता भोपळा। आता हळद टाकली, थोडा मसाला टाकला, आणि गरम मसाला पण टाकला हो। आता मी हा डांगर टाकला त्याच्यामध्ये, आणि पाणी नाही टाकणार आहे याला, अजिबात पाणी नाही टाकणार आहे ह्याला। मी वरती पाणी टाकणार आहे आणि वाफेवर शिजवणार आहे। थोडा सुद्धा याच्यात पाणी नाही टाकणार, तो जो वाफेचा पाणी पडेल ना त्याच्यातच तो डांगर शिजला जाईल। तर गाईज रेसिपी ना बघत राहा, खूप छान होते ही रेसिपी, चपातीवर खायला मस्त लागते। हे बघा वरती पाणी ठेवले, आणि तेच हे पाणी नाही टाकणार आहे मी, खाली पाणी त्याचं पडलं। आणि एकीकडे बघा मी भांडी घासून घेते, भांड्याचा रामरगाडा पडलेला आहे, म्हणून म्हटलं चला एकीकडे भांडी सुद्धा घासून घेऊया। किचनवर पण माझं किचन छोटं आहे, किचनवर खूप म्हणजे पसारा दिसतो, म्हटलं चला एकीकडे मी भांडी घासून घेते। तर काहीच तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम बघितलात की नाही व्हिडिओ? खूप मजा केली हळदी कुंकवाला आम्ही, लेडीजसुद्धा आलेल्या, माझ्या मैत्रिणी आलेल्या, तर आम्ही खूप मजा केली हळदी कुंकवाला। तर हे बघा एकीकडे भांड्याचं काम चाललंय माझं, तर भांडी घासून ठेवते, आणि मग एकीकडे रेसिपीसुद्धा, भाजीसुद्धा शिजते आहे। एकीकडे माझी भांडीसुद्धा घासून झाली, एकीकडे रेसिपीसुद्धा झालेली आहे। ती झाली की तुम्हाला मी दाखवते, आणि नंतर मग मी जेवायला घेणार। तर तुम्हाला भाजी आवडली असेल तर
सांगा की हो छान झाली म्हणून भाजी, कमेंटमध्ये सांगा हो खूप छान झाली भाजी म्हणून. आणि अशी भाजी तुम्ही करून सुद्धा बघा. त्या भाजीमध्ये ना तुम्हाला जर भोपळ्यामध्ये काय असं डाळ कोणती टाकायची असेल ना तर टाकू शकता, पण ती डाळ पहिला शिजून घ्यायला लागेल, कारण भोपळा काय लगेच शिजला जातो. तर बघा भांडीसुद्धा माझी घासून झालेली आहेत. आपण आता भाजीकडे जाऊया. तर बघा भाजीसुद्धा शिजलेली आहे. वरून आता मी कोथिंबीर टाकली आणि बघा किती छान अशी भाजी झाली. बघा डांगरची भाजी